नमस्कार. महादर्पणमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, अमळनेर नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आजचं चित्र पाहिलं तर बरेच प्रभागात बरेच उमेदवार हे सुशिक्षित, उच्च शिक्षित दिसून येत आहेत. तर त्या दृष्टीने प्रभागाच्या विकासासाठी अर्थातच शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आज सुशिक्षित तरुण तरुणी असतील, उमेदवार असतील, हे यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे. असंच एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आज आपल्या व्यासपीठावर आहेत. ते म्हणजे डॉक्टर नयना कैलास पाटील यांनी प्रभाग क्रमांक 7 मध्ये ओबीसी महिला राखीव जागेवरनं यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया. मॅडम, व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. नमस्ते मॅडम, आपला परिचय सांगाल प्लीज. मी प्राध्यापिका डॉक्टर नयना कैलास पाटील. माझं शिक्षण MSc BEd झालेलं आहे आणि त्याचबरोबर मी बॉटनी या विषयात PhD देखील केलेली आहे आणि मी धनदाई माता एज्युकेशन सोसायटीमध्ये प्राध्यापिका आहे. तुमची राजकीय पार्श्वभूमी बद्दल काय सांगाल तुम्ही? राजकीय पार्श्वभूमी बद्दल सांगायचं म्हटलं तर सर्वात अगोदर आमचे नानासाहेब डी पाटील यांच्याबद्दल मी सांगेल की त्यांच्या आज शैक्षणिक संस्था आहेत आणि त्याच्यातून ते ज्ञानदानाचं कार्य करतात. त्याचबरोबर माझे मिस्टर KD पाटील, ते माझे हजबंड आहेत. तर त्यांची सुरुवात ही शिवसेनेपासूनच झाली होती. शिवसेनेतूनच ते पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांची निवड झालेली होती आणि आज जवळजवळ 20 वर्षापासून ते समाजसेवा करत आहेत. मला सांगा, तुम्ही ही उमेदवारी घेतली, नेमकी का घेतली? का तुम्हाला नगरसेवकसाठी तुम्ही काय इच्छुक आहात? काय सांगाल? नगरसेवकसाठी मी इच्छुक आहे. यासाठी सगळ्यात अगोदर मी पक्षश्रेष्ठींचे खूप खूप आभार मानते, कारण त्यांनी आज मला ही संधी दिलेली आहे. त्याचबरोबर मी एकनाथजी शिंदे यांचे आभार मानते, शिरीष दादांचे देखील आभार मानते आणि समाजसेवा करत असताना आम्ही KD पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेच समाजसेवेचे कार्य करत असतो आणि प्रभागात राहत असताना आम्हाला काही नागरिकांच्या मदतरूपी हाक आली आणि त्याच्यातूनच आम्हाला वाटलं की काही हरकत नाहीये नगरसेवक पदासाठी आपण उमेदवारी करण्यासाठी. नेमकं काय तुम्हाला प्रभागातल्या समस्या काय वाटल्या तुम्हाला? काय सांगाल? प्रभागातील समस्या जर आपण बघितल्या तर आज आपल्या दिवसाची सुरुवात माझी असेल, तुमची असेल किंवा कुणाचीही असेल, दिवसाची सुरुवात ही पाण्यापासून होत असते आणि रात्र ही सुद्धा पाण्यापासून होत असते. तर पाण्याची टंचाई होत असते. तर मला असं वाटतं की पाणी जर संपण्याच्या आतच जर पाणी सोडलं गेलं प्रभागामध्ये तर महिलांची खूपच अडचण कमी होऊन जाणार आहे. कारण प्रत्येकाकडे बोर नसते आणि उन्हाळ्यामध्ये बरंच पाण्याचा प्रॉब्लेम येत असतो. त्याच्यानंतर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी जर आपण स्ट्रीट लाईट बघितले, ते पण जर वेळेत लागले, काही ठिकाणी लाईट उडलेले असतात, त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. तर नगरपालिकेने वेळोवेळी जर ह्या समस्यांकडे लक्ष दिलं तर ती पण एक समस्या नाही होणार आहे. आणि आपण आज थोडं रस्त्यांच्या बाबतीत थोड्या अडचणी येत आहेत आणि रस्त्यांमुळे ऍक्सिडेंटचे प्रमाण पण वाढलेले आहे. मला सांगा, तुम्ही जर नगरसेवक म्हणून, नगरसेविका म्हणून जर निवडून आलात तर या समस्यांवर काय उपाययोजना करणार? कशा करणार? मी जर नगरसेविका म्हणून निवडून आली तर एक सत्तेमध्ये जेव्हा पक्ष असतो ना, तर त्याचं एक चांगलं बळ आपल्याला मिळालेलं असतं आणि ज्या नागरिकांच्या समस्या असतात त्या आपण जर तिथपर्यंत पोहोचवल्या तर त्या वरपर्यंत लवकरात लवकर जातात आणि त्याच्या रूपात आपल्याला खूप लवकर त्या समस्यांचं निराकरण करता येतं. म्हणजे फारशा अडचणी येत नाही त्या कामांमध्ये. तुमची या समस्यांसाठी प्रमुख भूमिका काय असणार आहे? समस्यांसाठी माझी प्रमुख भूमिका अशी असणार आहे की मी ज्या पद्धतीने सांगितलं की माझे पतीही राजकारणात आहेत, KD पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली, आणि जेव्हा मी नगरसेविका म्हणून निवडून येईल, प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी मी 24 तास नागरिकांसाठी अवेलेबल राहणार आहे. जरी मी उच्च शिक्षित असले तरीही मी त्यांच्यातलीच एक सामान्य महिला आहे आणि महिलांचे बरेच प्रश्न असतात. मला वाटतं महिलेकडेच ते प्रश्न सांगत असतात. तर निश्चितच या समस्यांना आपण निराकरण करण्याचा प्रयत्न करू. मला सांगा, या प्रभागात तुम्ही ज्या प्रभागातून आता तुम्ही उमेदवारी दाखल केलेली आहे, त्या प्रभागातील मतदार स्त्री असतील, पुरुष असतील, तरुण असतील, तरुणी असतील, यांना तुम्ही काय आवाहन करणार? आवाहन करताना मी त्यांना एकच सांगेल की ही संधी फक्त मला एकट्याला आलेली नाहीये. ही संधी आपल्या सगळ्यांना आलेली आहे
आणि उमेदवारी करत असताना मला आपल्या मतदान रूपी आशीर्वादाची खूप गरज आहे. आणि जर हे आशीर्वाद मला मिळाले तर निश्चितच या संधीचं सोनं फक्त मी एकटी नाही, आपण सगळेजण मिळून करू. आणि त्यासाठी मला तुमच्या आशीर्वादांची खूप खूप गरज आहे. धन्यवाद. अतिशय सोजवळ पद्धतीने, अतिशय प्रामाणिक पद्धतीने आपले जे उमेदवार आहेत डॉक्टर नयना पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. मित्रांनो, उच्च शिक्षित आणि अशिक्षित याच्यामध्ये कुठेतरी फरक असतो. उच्च शिक्षित जो उमेदवार जर आपण निवडून दिला, नक्कीच प्रभागाचा हा विकास होत असतो. तर मी महादर्पणच्या वतीने मी आपणास देखील आवाहन करतो की आपण नक्कीच प्राध्यापक डॉक्टर नयना पाटील यांना मतदान करावं. धन्यवाद.